3 एप्रिल 1680 हनुमान जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि त्यानंतर 85 दिवसांनी स्वराज्याच्या यशोदा म्हणून गौरवल्या जाणाऱ्या पुतळाबाई साहेबांनीही महाराज गेले त्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला. शिवरायांच्या पत्नींपैकी सती जाणाऱ्या त्यांच्या एकमेव पत्नी म्हणजे पुतळाबाईच. पण प्रश्न हा येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वतः सती प्रथेला विरोध असताना पुतळा राणी साहेबांनी हा निर्णय का घेतला आणि त्यांना हा निर्णय घ्यायला तब्बल 85 दिवस का लागले? महाराणी पुतळाबाई नेमक्या सती गेल्या होत्या की त्यांना सती जाण्यास भाग पाडलं गेलं होतं? काय आहे महाराणी पुतळाबाई यांच्या सती जाण्यामागील सत्य? चला तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी. महाराणी पुतळाबाई या महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. 15 एप्रिल 1653 रोजी शिवाजी महाराजांशी त्यांचा विवाह झाला. पुढे सईबाईंच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलं होतं. जिजाऊंच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांना एकमेव आधार जर कोणी असेल तर त्या पुतळाबाईच होत्या. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व पत्नींपैकी त्यांच्यासोबत सती जाणाऱ्या पुतळाबाई या महाराजांच्या एकमेव पत्नी. आता मराठ्यांच्या इतिहासात पतीच्या निधनानंतर पत्नी सती गेल्याच्या नोंदी खूप कमी सापडतात. त्यामुळेच पुतळाबाईचं सती जाणं वादाचा भाग बनतं. या ठिकाणी एक बाब लक्षात घेणं महत्वाचं आहे, ती म्हणजे रूढीवादी वर्गात जरी सती जाणं बंधनकारक असलं तरी उच्च वर्गात सती जाण्याचा निर्णय हा पूर्णपणे महिलांच्या इच्छेवर अवलंबून होता असंच आढळून येतं. स्त्रिया त्यांच्या इच्छेनं सती जात असत असं आपल्याला अनेक उदाहरणांवरून देखील दिसून येतं. जसं की 23 जानेवारी 1664 कर्नाटकातील होदिगौरेला शहाजी महाराज शिकारीला गेलेले असताना त्यांचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला. ही खबर रायगडावर येताच जिजाऊ महासाहेबांनी देखील सती जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संभाजीराजे आणि शिवाजीराजांनी समजूत घालून त्यांना आपला निर्णय मागे घ्यायला लावला होता. त्याचप्रमाणे कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारत ग्रंथात अध्याय क्रमांक 2चा श्लोक 27, 28 आणि 29 मध्ये आपल्याला सतीचा उल्लेख आढळतो. यानुसार शहाजीराजांचे वडील मालोजी राजे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उमाबाईंनी सती जाण्याचं ठरवलं होतं. मात्र मालोजी राजांचे भाऊ विठोजी राजे यांनी उमाबाईंचे सांत्वन करून त्यांना सती जाण्यापासून रोखलं होतं. यावरून मराठ्यांच्या स्त्रियाही सती जात असत. मात्र त्यांचं सती जाणं हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून होतं हे दिसून येतं. पण तरी एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे पुतळा राणी साहेबांना सती जायचं होतं तर हा निर्णय घ्यायला त्यांना 85 दिवसांचा वेळ का लागला? तर आपल्याला याचं उत्तर शिवाजी महाराजांच्या निधनावेळी रायगडवरच्या परिस्थितीत सापडतं. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ आणि शंभूराजांमध्ये सतत काही ना काही वाद चालू असायचे. त्यामुळे महाराजांचं अष्टप्रधान मंडळ संभाजीराजांच्या विरोधात गेलं होतं आणि हे सर्व चालू असतानाच संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाल्याच्या अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या. पुढे 21 डिसेंबर 1679 संभाजीराजे पन्हाळगडावर परतले. त्यानंतर 13 जानेवारी 1680 त्यांची शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरच भेट झाली. इंग्रज पन्हाळावर आक्रमण करतील अशी शक्यता असल्यानं शिवाजी महाराजांनी शंभूराजांकडे पन्हाळगडाची जबाबदारी सोपवून राजाराम राजांच्या लग्नाच्या तयारीसाठी शिवाजी महाराज रायगडाला परतले आणि लग्नानंतर अवघ्या 25 दिवसांनीच शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. तेव्हा संभाजीराजे हे पन्हाळगडावरच होते. महाराजांच्या मृत्यूनंतर अंतर्गत राजकारणाने रायगडाला पूर्ण वेढलं होतं. महाराणी सोयरा राणी साहेबांची त्यांचा मुलगा राजाराम राजांना तख्तावर बसवण्याची इच्छा असल्यानं शंभूराजांना मुद्दाम रायगडापासून दूर ठेवण्याचा कट रचला गेला होता. या सगळ्या शंभूराजे अगदीच एकटे सापडले गेले होते. आपल्या मुलामागे चालू असणारे कटकारस्थान व आपल्या पतीने निर्माण केलेल्या राज्याची अशी अवस्था बघून कदाचित पुतळाबाईंनी शिवरायांच्या मृत्यूवेळी सती जाणं टाळलं असावं. मात्र त्यानंतर 18 जून 1680 रोजी संभाजी महाराज रायगडावर परतले. शिवाजी सावंत यांनी त्यांच्या छावा कादंबरीमध्ये नमूद केल्यानुसार संभाजीराजे रायगडावर येताच पुतळाबाई राजोपाध्यायांना गडावर बोलावून घेतात आणि शिवाजी महाराजांचे अंत्यविधी पूर्ण झालेत की नाही याची शहानिशा करतात. मात्र मोठ्या मुलाचे विधी अधुरे राहिल्याचं कळताच त्या शंभूराजांच्या हातून विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करून घेतात. त्यानंतर आमच्यासाठी एक मुहूर्त शोधा, आम्ही अग्निभक्षण करणार आहोत असा आदेश राजोपाध्यायांना देतात. शंभूराजे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात खरा, मात्र ते त्यांचं काहीही ऐकून न घेता निर्धारावर ठाम असतात. सती जाण्याचं वर्णन करताना शिवाजी सावंत लिहितात, पहाटेचं स्नान घेऊन जगदीश्वराचे देवमहालीच्या भवानीचे दर्शन करून आलेल्या पुतळाबाई 7 महालाच्या सदरी ओट्यावर मांडलेल्या बैठकीवर बसल्या होत्या. त्यांच्या अंगी हिरव्या शालूचं सौभाग्य नेसून गळ्यात काळ्या मण्याची पोत आणि कपाळी मेन मळल्या दाट कुंकवाच्या मळवटाची आळवी बोटे स्पष्ट दिसत होती. त्यांच्या पाठीशी येसूबाई, सकवारबाई, धाराऊ अशा जनाना उभा होता. समोर खालच्या मानेने शंभूराजे, रामराजे,
पिलाजी मामा, हंबीरराव, येसाजी, आनंदराव, केशव पंडित अशी अनेक मंडळी खडी होती. शेजारच्या घंगाळात सोडलेल्या तांब्याच्या घटिक पात्रावर मधूनच नजर टाकीत बाळंभट्ट राजोपाध्याय मंत्रघोष करीत होते. नाशिक त्र्यंबकहून आलेल्या ब्रह्मवृंदांच्या घोषात तो मिसळत होता. हरीने मांडलेली सुपे, दुरड्या, तपके यातील एक एक वाण उचलून येसूबाई पुतळाबाईंच्या हाती देत होत्या. भरल्या चोळ्याने पुतळाबाई सतीची वानं वाटत होत्या. वाण घेणारी सुवासीन आपल्या भरल्या मळवटाचा माता मासाहेब पुतळाबाईंच्या विमल चरणावर ठेवीत होती. तिला राजमुखातून आशीर्वाद मिळत होता. औक्षवंत व्हा, सौभाग्यवंत व्हा. सुवासिनींनी माथे टेकल्याने पुतळाबाईंचे पाय कुंकुमय झाले होते. नजर ठरणार नाही असे अपार अपार तेज त्यांच्या चेहऱ्यावरून फाकले होते. राज्योपाध्यायांनी एक सुवर्ण तबक त्यांच्यासमोर ठेवले. त्यात छत्रपती महाराजांच्या पायाची सेवा करून अंगभर पावन झालेल्या जरीन कस असलेल्या भगव्या मोजळ्या होत्या. पुतळाबाईंनी समोर स्वारीच उभी असावी तसे त्या मोजळ्यांवर गंध, हळद कुंकू, अक्षदा वाहिल्या. यानंतर सती महलाच्या जोत्यावर असलेल्या सतीच्या खांबाची पुतळाबाईंनी पूजा केली. छावा कादंबरीतील संदर्भानुसार त्या दिवशी पहिल्यांदाच त्या सती खांबाची पूजा होणार होती आणि परंपरेनुसार एकदा सती खांबाची पूजा केल्यानंतर कुठल्याही राजस्त्रीसाठी चिताच एकमेव मार्ग असतो. त्यानंतर राजोपाध्यायांनी शिवरायांच्या मोजळ्या पुतळाबाईच्या हातावर ठेवल्या आणि पुतळाबाई चितेची वाट चालत त्या हौद चौकात रचलेल्या चांदणी चितेजवळ आल्या. सगळा हौद चौक लोकांनी दाटून आला होता. मूर्त घटिका भरत आल्यावर राजोपाध्यायांनी पुतळाबाईंना चूळ कोणा हस्ते घेणार असा प्रश्न केल्यावर चितेवरील आपली नजर न ढवळता मासाहेबांनी युवराजांचंच म्हणजेच शंभूराजांचं नाव घेतलं. मात्र शंभूराजे तिथे आले नव्हते. त्यावर तुम्ही युवराज असला तरी आम्ही राणीसाहेब आहोत, आमची आज्ञा आहे, येऊन चूळ द्या आम्हास अशा शब्दात त्यांनी शंभूराजांना आदेश पाठवला. त्यांचा असा आदेश ऐकून खिन्न मनाने शंभूराजांना यावेच लागले. त्यानंतर औक्षवंत व्हा, विजयवंत व्हा असा आशीर्वाद देत आम्हास सूड द्या अशी आज्ञा शंभूराजांना केली. पुतळाबाईंनी चितेवर पूर्वाभिमुख सती बैठक घेतली. महाराजांच्या मोजळ्या मस्तकी लावून त्यांनी समोर ठेवल्या व कुलदेवतेचं स्मरण करत डोळे मिटले. लोकांनी चहूबाजूनी सतीचा देह चंदन कष्टांनी गळ्यापर्यंत रचला. शंभूराजांनी भरल्या डोळ्यांनी कर्पूरवाळ्याची मूठ सतीच्या ओंजळीत सोडली आणि तिला तेवती निरंजन मिळवले. सतीला रक्ताच्या हातून चूळ मिळाला. पेटत्या चंदन कष्टातून अग्निपरीक्षा आभाळाकडे झेपावू लागले. शिवापूर शकावलीनुसार पुतळाबाई सती गेल्या तो दिवस होता शुद्ध एकादशी, शके 1602 म्हणजेच 27 जून 1680. यावरून असे लक्षात येते की पुतळाबाईंनी महाराजांच्या मृत्यूवेळी स्वतःहूनच सती जाण्याचा निर्णय घेतलेला असावा. मात्र त्या फक्त शंभूराजे रायगडावर परतण्याची वाट पाहत होत्या. त्याचप्रमाणे आपल्या रायगड दर्शन या पुस्तकात आप्पा परब लिहितात की पुतळाबाईंची सतीशिळा हे जगवंदनीय होईल या सवती मत्सराने महाराणी सोयराबाईंनी पुतळाबाईंना शिवरायांच्या मृत्यूवेळी सती जाण्यापासून रोखलं असावं. आता यात काय खरं काय खोटं ते इतिहासालाच माहीत, पण पुतळाबाई या सती गेल्या होत्या हे मात्र इतिहासात लिहिलंय. शंभूराजांनी त्यांना अग्नी दिली की नाही याबाबत इतिहासकारांमध्ये मतमतांतर असली तरी पुतळाबाईंचं सती जाणं कुणीही नाकारलेलं नाही. स्वराज्यात सती प्रथेला विरोध असताना एका राणीचं अशा प्रकारे सती जाणं अनेकांसाठी धक्कादायक होतं. पण त्या दिवशी पुतळाबाईंच्या हट्टापुढे शंभूराजांनाही हार मानावी लागली. तर मंडळी, ही होती स्वराज्यातल्या पहिल्या सती जाणाऱ्या महाराणीची कथा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.